हॅलो, कशा आहात फ्रेंड? आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल. तर आता वाजले 11:15 आणि मी जो घराला झाडू वगैरे मारून झालेला आहे. तब्येत खूप बिघडलेली आहे. ऑलरेडी तब्येतीपायी मशीनवर बसताच येत नाही आहे. त्याच्यातही आता काल दवाखान्यात गेली होती मी. दवाखान्यात जाऊन आली, गोळ्या औषधी दिल्या, तेही खूप पॉवरच्या आहे. त्याचाही त्रास होतो आहे. तुम्हालाही असं काही झालं असेल ना, काळजी घ्यायला पाहिजे. खरंच लेडीज आहे ना, आपली स्वतःची काळजी कधीच घेत नाही. खरी गोष्ट आहे. माहीतही होत नाही. आपण सगळ्यांचं सगळं करू शकतो, पण जेव्हा आपली वेळ येते ना, तेव्हा काहीच नाही होत. आता ना मला फोडणी द्यायची आहे वरणाला. तो पोरींना स्वयंपाक बनवते, वरण चकुली. आणि भांडे खूप पडले. भांडे, वॉशरूम क्लीन करायचं आहे. पण पहिले म्हटलं शिजायला टाकून देते, वेळ होऊन जाईल. सही अवस्था हळूहळू शिजून जाईल. तर आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. ह्या खोकल्याने इतकं जाम केलेलं आहे की सांगू नाही शकत तुम्हाला. कुठं गेली तरी खोकला, घरी असलं तरी खोकला. इथले इथे 2 पावलंसुद्धा चालू शकत नाही, एवढा खोकला. आणि काल तसं काल परवापासून उलट्या, पण काल जरा जास्तच झाल्या. 1 सेकंद राहिल्या नाही एवढ्या उलट्या झाल्या. खाल्लं की काढलं, खाल्लं की काढलं, पाणीसुद्धा पिलं तरी काढलं. एवढा त्रास झाला. शेवट मग म्हटलं ज्याच्यासाठी आपण एवढं प्रयत्न करतो आहे की दवाखान्यात जायचं नाही, खर्च करायचं नाही, शेवट ते करावंच लागणार. त्याच्यापेक्षा दवाखान्यात जाऊन आली. काल दवाखान्यात गेली होती, चांगलेच गोळ्या औषधं घेतली. इंजेक्शनही दिलं मला डॉक्टरांनी, तेही घेतलं. आता बघूया काय फरक पडतो. कंबरचा पण त्रास होऊ राहिला, खूप दुखू राहिलं. मी काय सांगू आता, काय सांगू तुम्हाला माझं काय दुखतं आहे. तसं लेडीजला तर खूप सारे दुखणं लागूनच जातात, हे कामं आवरत. अशी कोणतीच नाही की लेडीजला कोणतं दुखणं नसेल. बारीक असो, जाड असो, कशीही असो ती लेडीजच्या लाईफमध्ये दुखणं नाही असं कधी झालंच नाही. चला आपण हे जरा साईडला ठेवूया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. चला, घराला झाडू झुडू मारून झालाय, तुम्हाला दाखवते. आणि इथला पसारा अजून बाकीच आहे. तर घर झाडू जरी मारलं तर किती स्वच्छ दिसतं आहे ना. आणि हा किचन माझा सगळं भरलेलं आहे. आणि सगळं ठेवून मी तुमच्याशी बोलत होती. बेडरूममध्ये पाठीमागे बेडशीट नीट लावली, ती परत ओढली गेली. आणि पाठीमागचं आवरून झालेलंच आहे. आता किचनमध्ये आलेली आहे. गॅसवर कढई ठेवली आहे पितळाची. आणि बघा, आता मीच गॅस चालू करून स्वयंपाक करते, कारण की पोरी येतील, त्यांना जेवायला काहीतरी पाहिजे. इथे तेल घेतलेलं आहे. तर मी आज बनवते वरण चकुली, एकदम फेवरेट अशी रेसिपी, मस्त. इथे मोहरी टाकली आहे. तेल तापल्यानंतर तडतडली चांगली की मग जिरं टाकायचं आपल्याला. किती छान आहे ना. आमच्या माहीच्या भाषेत म्हटलं तर खूप नाचतं आहे असं. माही नेहमी म्हणते नाचतं आहे. आता इथे हिरवी मिरची, लसूण, खोबरं हे दळून घेतलेलं आहे. मिरची तुम्हाला हवी तेवढी घेऊ शकतात, तिखट कमी जास्त. इथे कढीपत्ता टाकला आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं फ्राय झालं का त्याच्यात आपल्याला टमाटा टाकायचा आहे. तर इथे बघा फ्राय झालेला आहे. आणि इथे मी जाड बारीक चिरलेला टमाटा टाकते. आता हा बारीक गॅसवर मस्त शिजू द्यायचा आहे. एक 5-10 मिनटं लागतात शिजायला. आणि सॉफ्ट झालं का असं चेक करून घ्यायचं आहे चमच्याने दाबून. त्याच्याने त्याचा ज्यूस सगळा बाहेर निघाला आणि सगळं मिक्स होईल. आणि इथे हळद टाकायची आपल्याला. आता डाळ मी शिजवून घेतलेली होती पहिलेच, तिला छान घोटून पण घेतलेलं आहे. आणि इथे बघा आता ते टाकून दिलेलं घोटलेलं वरण. आणि छान मस्त आपण आता त्याला मिक्स करून घेणार आहोत पाणी टाकून.
आणि मिक्सरच्या भांड्यात ते पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण की त्याच्यातही लसूण खोबरं जसं तसं होतं. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला थोडाफार आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा. शेजारच्या फ्लॅटमध्ये फर्निचरचं काम चालू आहे, तर थोडी बी शांतता नाही आहे. आणि इथे पाणी वगैरे टाकून झाल्यानंतर छान चाळून घ्यायचं आहे. त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी साखर टाकायची. आंबट गोड वरण छान लागतं. आता वरणाला छान उकळी येऊ द्यायची आहे. उकळी यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता. वरण उकळी मारणार आहे, म्हणजे उकळी फुटणार आहे त्याला. तर ह्या स्टेजला मी आता पोळी लाटून घेते आणि त्याचे कट करून इथे टाकून देते. आता साधी मी सकाळी पोळ्या केलेल्या त्या तशीच पोळी आहे, काही चेंजेस नाही आहे. आपण जसं पीठ मिळतं तसंच गोल लाटून घ्यायची आणि पातळ लाटून घ्यायची आणि कट करायची. तुम्हाला हवी ती साईजमध्ये कट करा आणि टाकून द्या. वरण उकळायला लागलं का त्याच्यात टाकून द्यायचं आणि छान त्यांना मस्त उकळू द्यायचं. आता याचप्रमाणे आता मी दुसरी पोळी लाटून घेते. तुम्ही बघू शकता छान उकळी येते. बिना उकळीचं नाही टाकायचं, कारण ते खाली बसून जातील उकळी नसेल आली तर. आता छान उकळी फुटली अजूनच, तुम्ही बघू शकतात. आणि आता मी इथे सगळं पोळी टाकून दिली. मी 2 पोळ्या केलेल्या होत्या छोट्या छोट्या, त्या टाकल्या, कारण की जास्त काही खात नाही. वरण चोकलीमध्ये जास्त वरणच छान वाटतं आणि जास्त घट्ट नाही छान लागत. इथे आता मी याला मस्त बारीक गॅसवर शिजू देईल. तोपर्यंत मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून देते छानपैकी. आणि आता हे शिजत राहील तोपर्यंत मी माझी कामं सुरुवात करते. इथे भांडे लावून घेते आणि बघू शकतात भांडे लावायचे, भांडे घासायचे, परत बाहेर ठेवायचे, तसेच कामं राहतात. एक लेडीजला कधी शांतता नसते. आणि एक जॉब करणाऱ्याला तर जॉब केल्यानंतर सुट्टी भेटत असेल, पण लेडीजला नाही. तर इकडं भांडे लावून झाल्यानंतर अर्धे भांडे घासून झाले. व्हिडिओ एडिटिंग करून टाकलेला आहे, कारण की भांडे घासताना दाखवणं काय इंटरेस्टिंग असेल नाही का, तुम्ही पाहून बोर व्हाल म्हणून. तर इथे भांडे घासून टाकले मी बऱ्यापैकी. आणि मोठे भांडे छोटे भांडे जसे येतील तसे, शक्यता मोठे भांडे सगळेच काढलेले आहे, कारण की मग दुसऱ्या याच्यात बसत नाही. आणि मोठे भांडे निघत नाही तोपर्यंत छोटे भांडे घासता येत नाही. तर या प्रकारे भांडे घासत होती मी. आता जवळजवळ भांडे घासत आलेले आहे मोठे. अजून एक टोपलं माझं भरल, कारण की रोज 2 टोपले भांडे निघतात माझ्या घरात. आणि इथे भांडे घासून एकीकडं खाण पाणी वगैरे काढून घ्यायचं, एकीकडे सगळंच करायचं असतं. तर मी आता ते भांडे उचलून ठेवून दिले बाहेर. आता दुसरे भांडे घासायला बी सुरुवात करून झाली आहे, ट्रॉल्यांमध्ये टाकून झालेले आहे. आता हे माझं भांडे घासायचं पहिले आणि ते नंतर आणलं, कारण भांडे एवढे निघायला लागले की ठेवायला जागाच नाही. मला आठवलं की डबे बाकी, मग डबे बी घेऊन आली, कारण की एक माझी जाळी आहे ना डब्यांचीच भरून जाते पूर्ण. तर इथे मी आता डबे घासून घेते छान या प्रकारे. आणि हा ब्लॉग जरा यायला जरा उशीरच झाला आहे. एकदा डिलीट करावं लागलेला आहे, कारण यूट्यूबने मला गाईडलाईन्स दिली, त्या हिशोबाने नव्हता. तर मी डिलीट मारला. त्यानंतर परत व्हॉइस ओव्हर करायचं जमलंच नाही, कारण डिलीट जर एक पोर्शन डिलीट जरी केलं ना तर सगळा व्हिडिओ नवीन रिसेट करावा लागतो, परत नवीन सगळं करावं लागतं त्यामुळे. तर इथे भांडे वगैरे घासले. सध्या मी जेल वापरते, पण जेल एवढं पुरत नाही आहे मला. आणि साबणांचे डाग राहून जातात, समजत नाही काय करावा. हा मोठा एक प्रश्न पडत चालला आहे माझा. जेल आहे चांगलं, पण पुरत नाही. भांडे एवढे निघतात की जेल खूप लागून जातं. आणि साबण संपले माझे. आता मी 2दा जेलच आणलेलं आहे. बघूया आता कधी जाणं होतं आपल्याला. डीमार्टला जावं लागेल, नाही तर साध्या दुकानात का आहे ना किराणा करायला जावंच लागेल. छोट्या मोठ्या 2-4 वस्तू आणायच्या. तुमचं असं प्लॅनिंग असतं का? मागच्या वेळेस मी गेले ना तर मी आणलेच नाही, मी विसरून गेले. फक्त जेलच घेऊन आली, साबण घ्यायची विसरून गेले. मला वाटलं आहेच घरात, मी साबण एक्स्ट्रा आणून ठेवते तर आहेच मला असं वाटलं. तर इथे पोळपाट वगैरे पण धुतला मी. पोळपाट 2-1 दिवसात धुवून घेते, कारण की शक्यता ॲक्च्युली म्हणतात की रोजच धुवायला पाहिजे, पण रोज धुणं नाही होत. 1 दिवसाआड किंवा
दुसऱ्या तिसऱ्या दिवशी धुणंच होऊन जातं माझं. आणि इथे बघा सगळे भांडे झाले. चहा पावडरची घाण जास्त राहते ती काढून वगैरे झाली का सगळं क्लीन वगैरे करून आता चमचे सगळं झाल्यानंतर आता भांड्यांचं हे टोपलं मी भरलेलं ठेवून आली बाहेर. तर इथे मला खोकला पण खूप येतोय आणि पोट वगैरे दुखतं ना, त्यामुळे मला सपोर्ट नाही होत, म्हणून मला तोंडावर हात न ठेवता मी कशाला तरी धरणं पसंत करते. खूप त्रास होतो खोकल्याने. आणि बघू शकता मी परत खोकलली, मला खूप खोकला येतो. आणि आज गॅस आहे ना पुसून घेते, धुवून नाही घेते कारण गरज नाही आहे. फक्त किचनच्या जवळचं बेसिंग जवळचंच धुवून घेते मी. खोकल्याने एवढी जाम झाली आहे की कंबर मान पाठ सगळंच दुखतं आहे की बसवलं पण जात नाही. मशीनवर खूप दिवस झाले बसलेली नाही आहे. बिचारे कस्टमर माझे ब्लाऊज ड्रेससाठी शिव्याच घालत असतील, कारण की बाई घेऊन गेली पण शिवून काय देत नाही लवकर, असं होत असतं. पण काय करणार, आजारी पडलं ना नाही बसवलं जात तर नाही बसवलं जात. पण घराचे कामं काही चुकत नाही. लेडीजला कितीही आजारी राहाव ते कामं करावंच लागतात, नाही तर कोण नाही करणार आपल्या घरी, असं असतं. तर इथे आता सगळे कामं आवरून झाले, म्हणजे किचनवरचे कामं आवरून झाले. हात वगैरे धुवून घेते, थोडं पाणी प्यायचं आहे, मग पाणी पिऊन घेते. आणि त्यानंतर मी व्हिडिओ कोणता शूट केला नाही. तर आज होती चंपाषष्ठी, मला माहीत नव्हतं, तर लेट माहिती पडलं. चंपाषष्ठीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. तर इथे आलो तर आम्ही मंदिरात कुटवणनगरला, इथे मंदिर आहे तिथेच आलो होतो. आणि इथे दर्शनाला इतकी गर्दी होती की खूप गर्दी होती प्रचंड. ताई आणि मी आलेली होती, पण मग गर्दीमुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले. आणि मी नारळ वाहून दिलं आणि पोरींना प्रसाद घेतला तिथूनच, त्या जिथे आहे प्रसाद वाटणारे त्यांना सांगून. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.